So, good evening, my dear students. So, today we have to start our new topics, angle of contact. Okay. So, let's we start this concept, angle of contact. So, in our previous lecture, we have to discuss some numericals, then the relationship between the surface energy, surface tensions, then this molecular theory, some derivations, some numericals. Okay. So, this thing we already learned. So, today we have to discuss the angle of contact. What is the meaning of this angle of contact, guys? तर बघा इकडे आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशाला म्हणतात, लेट्स वी डिस्कस नाउ. एकदम सोपी आहे, काही हार्ड नाही आहे, एकदम इजी आहे बच्चों. पहा आता काय कन्सेप्ट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा. यू सी हिअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काही कॉन्टॅक्ट झाल्यानंतर कसा अँगल तिथे जनरेट होतो, त्या तो कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. बघा, व्हेन अ लिक्विड, आता लिक्विड आपण घेतलेलं आहे कारण आपल्या चॅप्टरचं नावच आहे प्रॉपर्टीज ऑफ अ फ्लुइड. फ्लुइडमध्ये लिक्विड आणि आपल्याकडे काय आलं मुलांनो, एअर किंवा गॅस आला. पण मेजॉरिटी आपण कशावरती बोलत याच्यामध्ये लिक्विड, कारण का हा कशाचा पार्ट आहे, सरफेस टेन्शनचा. आणि सरफेस टेन्शन मध्ये कशाचा अभ्यास आहे, लिक्विडचाच अभ्यास आहे. सो व्हेन अ लिक्विड सरफेस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ अ सॉलिड सरफेस, ज्यावेळेस हे लिक्विड आणि एक सॉलिड सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये येते, ते फॉर एक्झाम्पल जसं आपण आता एक ग्लास घेतला पाण्याचा, सपोज दिस इज अवर ग्लास, बरोबर आहे. आता आपला घरचा ग्लास आहे. आता हा जो ग्लास आहे हा कुठल्या मटेरियल पासून बनलेला आहे मुलांनो, सॉलिड मटेरियल आहे. दिस इज अवर सॉलिड मटेरियल. आता या सॉलिड मटेरियल मध्ये, या ग्लास मध्ये आपण काय पुअर केलं, याच्यामध्ये आपण वॉटर पुअर केलं. सपोज इफ यू ऍड द वॉटर हियर्स, आता याच्यामध्ये वॉटर आपण फिलअप केलं. आता जसं आपण याच्यामध्ये वॉटर फिलअप करू म्हणजे ह्या लिक्विडचा आणि या ग्लास म्हणजे जो कशाचा फॉर्म मध्ये आहे, सॉलिड मध्ये, आणि हे आपल्याकडे वॉटर आहे H2O कशाच्या फॉर्म मध्ये, लिक्विडच्या फॉर्म मध्ये. तर हे वॉटर आणि हे म्हणजे लिक्विड आणि हे ग्लास म्हणजे सॉलिड एकमेकाच्या काय आलं, कॉन्टॅक्ट मध्ये आलं. हेच इथं लिहिलेलं आहे, व्हेन लिक्विड सरफेस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ अ सॉलिड सरफेस. आणि त्याच्या पण मध्ये काय म्हटलंय त्यांनी, सरफेस म्हटलेलं आहे, बरोबर आहे. जेव्हा त्यांचा सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये येतो, ओके. तर बघा, इट फॉर्म्स अ मिनिस्कस, तिथे एक मिनिस्कस आपल्याला मिळते. मिनिस्कस म्हणजे ज्यावेळेस एखादा सॉलिड पार्ट आणि लिक्विड जेव्हा एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो त्यांचा सरफेस, तिथे एक मिनिस्कस बनते. आता हे मिनिस्कस कसे असतात बघा, विच कॅन बी आयदर कॉन्व्हेक्स किंवा विच आयदर बी इन कॉन्केव. म्हणजे जो मिनिस्कसची जी लेअर बनेल कशाची, त्या सॉलिड सरफेसची आणि लिक्विड सरफेसची, ज्यावेळेस हे दोघं जण कॉन्टॅक्ट मध्ये येणार तर एक मिनिस्कस तयार कराल. एक तो कसा असेल, कॉन्व्हेक्स असेल किंवा कॉन्केव्ह असेल. कॉन्केव्ह जर आपण विचार केला तर कॉन्केव्ह शेप म्हणजे असे शेप चंद्राच्या आकार सारखे, याला म्हणतात मुलांनो कॉन्केव्ह शेप. आणि कॉन्व्हेक्स शेप म्हणजे कसे झाले, त्याच्या उलटे झाले, अशा टाइप मध्ये. अशा टाइप मध्ये जर आलं, दॅट इज द कॉन्व्हेक्स. आपला जो चमचा असते, घरचा चमचा तुम्ही पाहिला असाल, तो कसा असते मुलांनो, कॉन्केव्ह शेपचा आपला घरचा चमचा असते, बरोबर आहे. आणि असा जो शेप झाला हा झाला कॉन्व्हेक्स शेप. यालाच काय म्हणते आपण, मिनिस्कस. म्हणजे मिनिस्कस कसा असू शकतो तुमचा, एक तो कॉन्केव्ह असू शकते किंवा कसा असू शकतो, तो कॉन्व्हेक्स असू शकते. कशाचा, लिक्विडचा, ज्यावेळेस तो कशासोबत कॉन्टॅक्ट करेल, सॉलिड सोबत. ओके. आता इथं बघा, विच कॅन बी आयदर कॉन्व्हेक्स. आता कॉन्व्हेक्स जो शेप आपल्याला मिळेल हा कशामध्ये मिळेल, मर्क्युरी आणि ग्लास मध्ये. जर आपल्याकडे मर्क्युरी असेल आणि ती मर्क्युरी आपण कशामध्ये ऍड केली असेल मुलांनो, एका ग्लास मध्ये आपण ऍड केली. समजा फॉर एक्झाम्पल्स इथं मी हे कंटेनर घेतलं, हा ग्लास घेतला,
बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आपण काय ऍड केली, समजा मर्क्युरी ऍड केली, तर जर असा मर्क्युरी मी ऍड करत जाणार, दिस इज द मर्क्युरी, आणि त्याचा जो सरफेस बनन नंतर तो कसा बनणार आहे, इन दिस पोझिशन्स, असा शेप तो मर्क्युरी तयार करेल ज्यावेळेस तो या सॉलिड सरफेस किंवा या सॉलिड कंटेनर मध्ये आपण त्याला ऍड केलं. म्हणजे बघा त्याचा शेप कसा आला, असा आला उलटा. हा कशाचा शेप आला, मर्क्युरी आणि ग्लासचा. ज्यावेळेस मर्क्युरी आपण या ग्लासमध्ये ऍड केली, कुठला शेप मिळाला आपल्याला, कॉन्व्हेक्स. त्याचे मिनिस्कस कसं बनलं, कॉन्व्हेक्स बनलं. आता दुसरं आपल्याकडे एक भांडं आहे, कंटेनर आहे, तुम्ही घरी सुद्धा प्रयोग करू शकता. आता या भांड्यामध्ये आपण काय ऍड केलं, वॉटर ऍड केलं मुलांनो, H2O ऍड केलं तुम्ही. H2O ऍड केल्यानंतर ही वॉटर लेअर अशी फिरत जाणार आणि जो त्याचा सरफेस जो येणार, सरफेसवर सरफेसचा मिनिस्कस कसा बनणार, मग असा शेप मध्ये बनेल. समजलं. वॉटर जो फॉर्म करेल हा कुठला मिनिस्कस फॉर्म करेल, कॉन्केव शेपचा. ओके. वॉटर अँड ग्लास फॉर्म द विच शेप, कॉन्केव मिनिस्कस. ओके, ॲज शोन इन फिगर्स. आता समोर पाहूच आपण. आता बघा याच्यामध्ये एक डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ह्या थीटाची. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशाने शो करते मुलांनो, थीटा ह्या लेटरने. आता हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशामध्ये आहे बघा, बिटवीन अ लिक्विड अँड सॉलिड सरफेस. कशामध्ये बनणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, लिक्विड आणि सॉलिड सरफेस मध्ये. लिक्विड आणि सॉलिडचा सरफेस, जसं आता हा जो वरचा भाग आहे हा काय आहे, सरफेस आहे. म्हणजे इथं काय आहे, लिक्विड आहे. आणि हे लिक्विड कशाला कॉन्टॅक्ट झालं मुलांनो, सॉलिडला कॉन्टॅक्ट झालेला आहे. म्हणजे जिथं सॉलिड आणि लिक्विड सरफेसचा कॉन्टॅक्ट येणार तिथं हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म होणार. तर बघा, बिटवीन लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज डिफाईन ॲज द अँगल बिटवीन द टँजेंट्स. काय केलं आपण त्याला, टँजेंट्स ड्रॉ टू द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड्स. कशाला टँजंट काढले आपण, त्या फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड अँड द सरफेस ऑफ अ सॉलिड ॲट दॅट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर विदिन द लिक्विड्स. त्यालाच म्हणतो आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता बघा इथं, आता हा आपल्याकडे एक ड्रॉप आहे, बरोबर आहे. आता हा ड्रॉप कशाचा आहे आपल्याला सध्या माहित नाही आहे, नंतर मी सांगेन तुम्हाला कशाचा ड्रॉप आहे. आता हा मर्क्युरी पण असू शकतो किंवा वॉटर पण असू शकतो. इट मे बी H2O और इट मे बी मर्क्युरी. दिस विल बी डिस्कस लॅटर्स. फक्त अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथं समजा, कॉन्टॅक्ट अँगल हा दिसाय तुम्हाला कशा लेटर आहे, थीटा लेटर मध्ये. आता ही जी डायग्राम आहे याच्यातलं झूम पोर्शन करून मी ही डायग्राम बाहेर काढलेली आहे मुलांनो. तर काय डेफिनेशन परत बा, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा बिटवीन अ लिक्विड अँड सॉलिड सरफेस. ड्रॉप कशाचा आहे आपल्यापाशी, लिक्विडचा. आणि हे जी ब्लॅक लाईन दिसत आहे हे कशाचा आहे तुमचा, हा सॉलिड पोर्शनचा सरफेस आहे, बरोबर आहे. द अँगल इज डिफाईन ॲज द टँजेंट्स. आपण याला काय काढलं मुलांनो, टँजेंट्स काढलं. कशाला, फ्री सरफेस ऑफ लिक्विड्स. आता हे लिक्विड्स आहे, याला तुम्ही टँजेंट्स काढसान, बरोबर आहे. आता इथून मी याला अशी टँजंट काढली, टँजंट अँगल काढला या लिक्विडला, दिस टँजंट्स. आता ही टँजंट ड्रॉ द फ्री सरफेस ऑफ लिक्विड्स अँड सरफेस ऑफ सॉलिड. म्हणजे ती कशाला असली पाहिजे, टँजंट्स या सॉलिडला पण असली पाहिजे आणि त्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडला पण असली पाहिजे. ओके, याच्यामध्ये तुम्ही बघत असाल ही जी टँजंट्स आहे, दिस टँजंट्स, असा एक आपण ड्रॉप काढला, ही टँजंट्स, इथं हा सॉलिड सरफेस आहे. तर हा टँजंट्स या ड्रॉपला पण आहे आणि ही टँजंट्स या कशाला आहे, या सरफेसला सुद्धा टँजंट्स आहे. समजा आता मी इथं ग्लासचा सरफेस काढला असा, याला सुद्धा आपल्याला काय काढायची आहे, टँजंट्स काढायची आहे. ठीक आहे बच्चो. ऍट दॅट पॉइंट, जिथं हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आला त्यालाच म्हणतो आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर बघा आता इथं आणखी सांगतो मी, द अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉ टू द लिक्विड सरफेस ॲट अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड सॉलिड सरफेस मेजर ऑन द साइड ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्यालाच आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. आता बघा इथं
आता इथं बघा कॉन्केव मिनिस्कस फॉर्म झालाय कशामुळे, ड्यू टू द लिक्विड विच पार्शियली वेट ऑन सॉलिड सरफेस. समोर पाहूच आपण याला एकदम डिटेल. आता कॉन्केव मिनिस्कस ही डायग्राम तुम्हाला दिसत आहे. हे कंटेनर आहे, या कंटेनर मध्ये आपण काय फिलअप केलेलं आहे, लिक्विड फिलअप केलेलं आहे. नंतर ही ट्यूब याच्यामध्ये पुटअप केली मुलांना, कॅपिलरी ट्यूब आपण पाहणारच आहे, जी ग्लासची आहे आणि याच्यामध्ये काय पूर्ण H2 आहे. तर तुम्हाला इथं दिसत असेल तर इथं कुठला शेप बनलेला आहे, याचा तुम्ही आकार पाहिला असेल तर असा आकार आला आहे, म्हणजे कॉन्केव शेप बनलेला आहे. आणि इथं हा थिटा अँगल बनलेला आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, जो कुठं झालेला आहे, ह्या फ्री सरफेस जो आहे, ह्या फ्री सरफेसला काय झाला, तो असा टँजंट काढला आपण. आणि हीच टँजंट कशाला आहे, ह्या सॉलिड सरफेसला आहे, जिथं हा कॉन्टॅक्ट होतो. बघा, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा बिटवीन द लिक्विड अँड सॉलिड सरफेस डिफाईन ॲज द अँगल बिटवीन tangent draw to the free surface of a liquid and surface of solid at the point contact is called as angle of contact. तर हा थिटा तुम्हाला इथं मिळाला आहे, म्हणजे दिस थिटा विल बी देअर्स, या लिक्विडला टँजंट्स आणि इथं हा सरफेस आहे, यांच्यामध्ये जो अँगल मिळाला दॅट इज कॉल्ड एज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग आता बघा याच्यामध्ये H2 आहे, ही ग्लासची कॅपिलरी ट्यूब म्हणजे नळी मी या पाण्यामध्ये टाकली, तर इथं आपल्याला कॉन्केव मिनिस्कस फॉर्म झाला ड्यू टू द लिक्विड विच पार्शियली वेट अ सॉलिड सरफेस. आता बघा, वेन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट, ॲक्यूट म्हटलेलं आहे मी. ॲक्यूट म्हणजे किती होतं रे मुलांनो, 90 डिग्रीपेक्षा जास्त होतो की कमी होतो, इट इज लेस दॅन 90 डिग्री, म्हणजे 40, 50, 60 हा कसा अँगल आहे, ॲक्यूट अँगल्स. द लिक्विड फॉर्म अ कॉन्केव मिनिस्कस. इथं काय मिळणार आपल्याला, कॉन्केव मिनिस्कस, आणि अँगल कसा फॉर्म होणार आहे, 90 डिग्रीपेक्षा कमी, ॲक्यूट अँगल. ज्यावेळेस वॉटर हा कॉन्टॅक्ट करेल कशाला, सॉलिडला, त्यावेळेस आपल्याला कुठला अँगल मिळेल, ॲक्यूट अँगल, जो 90 डिग्रीपेक्षा कमी असेल. ओके, सो ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. नंतर बघा, व्हेन द कॉन्टॅक्ट इज ऑप्ट्यूज. समजा आपल्याकडे आता एक्झाम्पल आहे, समजा व्हेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑप्ट्यूज. ऑप्ट्यूज म्हणजे काय झालं, 90 डिग्रीपेक्षा जास्त. इट फॉर्म अ कॉन्व्हेक्स मिनिस्कस. म्हणजे आपल्याला काय मिळणार मग, कॉन्व्हेक्स मिनिस्कस. बघा इथं असा मिळेल कॉन्व्हेक्स मिनिस्कस. येस ऑर नो, यस. हा लिक्विड ड्रॉप आहे आणि याला आपण टँजंट काढलं असं, यू ड्रॉ दिस टँजंट्स. हे सॉलिड सरफेस आहे मुलांनो, आणि हा जो अँगल बनला आता, दिस अँगल थिटा इज नथिंग बट व्हॉट इज अ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, जो कसा आहे आता 90 डिग्री पेक्षा मोठा आहे. तुम्हाला दिसत असेल तर इथं जर विचार केला आपण, हा झाला असा इतका, इथून हा अँगल झाला 90 आणि हा त्याच्यावर, म्हणजे ग्रेटर दॅन 90 डिग्री. कॉन्व्हेक्स मिनिस्कस ड्यू टू द लिक्विड विच डू नॉट वेट अ सॉलिड सरफेस. ओके, आता मर्क्युरी जी आहे ही कधीच वेट होत नाही कशाला, ग्लासला, कधी ती चिपकत नाही. नंतर पाहूच आपल्याला डिटेल. So for example, water glass interface form a concave meniscus and mercury glass interface form a convex meniscus. म्हणजे या कंटेनर मध्ये आपण काय ऍड केलं, Hg ऍड केलं, मर्क्युरी. आणि ही मर्क्युरी लेवल जेव्हा या कॅपिलरी ट्यूब मध्ये राईज झाली, तर तिचा जो फ्री सरफेस आहे तिनं कसा शेप फॉर्म केला मुलांनो, इन दिस. ओके, कॉन्व्हेक्स शेप, बरोबर. असा तिचा हा एंड मिळते आपल्याला इथला. हा इथं मी डायग्राम झूम करून काढलेली आहे. ओके, so this difference between the shape of the meniscus is due to the net effect of the cohesive force between the liquid molecules and adhesive force between the liquid and solid molecules. आता हे समोर पाहूच आपण की हा जो मिनिस्कस जो मिळत आहे आपल्याला, कॉन्व्हेक्स आणि दुसरा एक कॉन्केव. तर हे जे दोन मिनिस्कस मिळतात हे कशामुळे मिळतात आपल्याला, कोहेसिव्ह फोर्स मुळे, आणि दुसरा कुठला, अधेसिव्ह फोर्स मुळे. तर आपण पाहू साधा सोमवारच्या टॉपिक मध्ये आपल्या, कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय होते, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द सेम मॉलिक्युल्स, आणि अधेसिव्ह फोर्स म्हणजे काय होते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द डिफरंट मॉलिक्युल्स. तर ह्या कोहेसिव्ह फोर्स मुळे कुठला आपल्याला शेप मिळत आहे मिनिस्कसचा, एक कॉन्केव आणि एक कॉन्व्हेक्स. फक्त आज तुम्ही लक्षात ठेवा की कॉन्व्हेक्स जो मिनिस्कस आहे हा आपल्याला कधी मिळेल, ज्यावेळेस मर्क्युरी आपण कंटेनर मध्ये ऍड केली आणि जो त्याचा फ्री सरफेस आहे तिथं आपल्याला कुठला मिळेल,
कॉन्व्हेक्स आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असणार आहे तिथं 90 डिग्रीपेक्षा जास्त. आणि समजा आपण जर वॉटर जर ऍड केलं कंटेनर मध्ये तर तिथं आपल्याला तो फ्री सरफेस मिळेल हा वाला. हा कसा मिळेल कॉन्केव आणि त्याचा अँगल किती असेल लेस दॅन 90 डिग्री गाईज. ओके म्हणजे इथं बघा आता मी आणखी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो. आता हा ड्रॉप आहे कशाचा पाण्याचा ड्रॉप आहे बरोबर आहे. दिस इज द वॉटर बरोबर आहे. इथं दिसाय तुम्हाला वॉटर. तर इथं किती अँगल मिळत आहे आता हा लेस दॅन 90 डिग्री. आणि इथं मर्क्युरीचा ड्रॉप आहे तर इथं आपल्याला किती अँगल मिळत आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ग्रेटर दॅन 90. तर बघा आता हा ड्रॉप इथं काढला आपण पाण्याचा. याला काय मुलांना टँजंट्स ड्रॉ केला आपण ज्या फ्री सरफेसला. दिस इज द टँजंट्स. आणि हे त्या सॉलिडचा पोर्शन आहे. इथं हा ड्रॉप काय झाला कॉन्टॅक्ट आलेला आहे म्हणजे लिक्विड इज कॉन्टॅक्ट विथ अ सॉलिड. ही भिंत कशाची आहे सॉलिडची आहे आणि हा लिक्विड ड्रॉप आहे कशाचा H2O चा बरोबर आहे. आणि हे इथं कॉन्टॅक्ट मध्ये आले एवढा पोर्शन हा कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहे जो इथं दिसत आहे आपल्याला. आता हा पोर्शन जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहे तर इथंच काय बनलेला हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे ह्या लिक्विड सरफेसला आपण टँजंट ड्रॉ केली बरोबर आहे. आणि ह्या सॉलिड सरफेसला सुद्धा टँजंट आहे. याच्यामध्ये जो अँगल येणार त्यालाच म्हणतो आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बरोबर आहे. इथं काय आपल्यापाशी मर्क्युरीचा ड्रॉप आहे ही सॉलिड सरफेस. इथून हा अँगल कसा गेला ग्रेटर हा सॉलिड सरफेस आणि याला पण असं पूर्ण मोजला आपण. म्हणजे हा तुम्हाला पोर्शन दिसत आहे मुलांना दिस वन. हा शेप कसा येणार लाईक दॅट सॉलिड सरफेस ह्याला अशी टँजंट गेली बरोबर आहे. आणि असा हा अँगल आपण इथून मोजला. दिस इज कॉल्ड ॲज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे हा डेफिनेशन तुमच्या लक्षात आलेले आहे. परत डेफिनेशन पहा. द अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉ टू द लिक्विड सरफेस. लिक्विड सरफेसला आपण काय केली ही टँजंट ड्रॉ केली. ऍट अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड सॉलिड सरफेस च्या सॉलिड सरफेसला ती टच झाली होती. ओके मेजर ऑन द साइड ऑफ द लिक्विड्स इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि हा अँगल आपल्याला कशाच्या साइडमध्ये मोजायचा आहे लिक्विडच्या साइडमध्ये. या कंटेनरमध्ये इकडे काय भरलेला आहे लिक्विडच भरलेला आहे. दॅट इज कॉल्ड ॲज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता याची काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे बघा. आता इट कॉन्स्टंट फॉर अ गिव्हन सॉलिड अँड लिक्विड पेयर्स. म्हणजे सॉलिड आणि लिक्विडचे जी पेयर आहे समजा आता आपल्यापाशी ग्लास आहे आणि H2O आहे याच्यासाठी कॉन्स्टंट असेल. आपल्यापाशी ग्लास आहे मर्क्युरी आहे तर यांच्यासाठी सुद्धा कॉन्स्टंट असेल. ग्लास आहे आणि आपल्यापाशी समजा पेट्रोल असेल तर यांचा एक कॉन्टॅक्ट फिक्स असेल. तर हे आपण समोर पाहणारच आहे. द लिक्विड विच कम्प्लिटली वेट अ सॉलिड इट इज झिरो प्युअर वॉटर इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास. जिथं प्युअर लिक्विड जर असेल आणि ते जर अटॅच झाले असेल सॉलिडला तिथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असते 0. हे सुद्धा आपण समोर पाहणारच आहे कसं 0 येते. तर द लिक्विड विच पार्शियली वेट द सॉलिड तिथं कसा अँगल येणार तुम्हाला ॲक्यूट. पार्शियली म्हणजे थोडासा त्यानं त्या सॉलिडला ओलं केलेलं वेट केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल घेतलं त्यांनी केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ अ ग्लास. ओके पार्शियली वेट अर्धवट त्याने ओलं केलं त्या सॉलिडला तिथं आपल्याला कुठला अँगल मिळेल ॲक्यूट म्हणजे लेस दॅन 90 डिग्री. तर अशा काही कॅरेक्टरिस्टिक्स अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या. ओके सो आय विल बी स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल बी डिस्कस द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस. का बरं आपल्याला कॉन्व्हेक्स मिळाला मिनिस्कस का बरं कॉन्केव मिळाला. these all the detailed things we will be discussed in our next topic. Okay, so I stop here guys.